तुमचं जर कोणचं घरचं लग्न असेल ना तर तुम्हाला पत्रिका वाटावं लागत. आमच्या संख्येत दादाचं लग्न होतं आणि त्याचं काम होतं मला जरा पत्रिका वगैरे वाटू लागायला जायचं होतं. आता नवरदेव म्हणलं कसं नवरदेवाला सगळ्यांच्या घरी जावं लागतं, ते टूपी टावेल टाकतात आणि सगळी का गेलं का कसं ते मग साखर खाऊ घाल हे कर ते कर. आता नवरदेव म्हणलं त्याची तर हवा होतच होती, त्यांच्यासोबत आम्ही बी हवा करून घेत होतो. पण या टूपीला समजलं होतं का मी नवरदेव नाही म्हणून ती माझ्या डोक्यावर रात पण नव्हती. आणि आता दिवसभर हिंडायचं म्हणलं आम्ही ड्रायव्हर तर एकदम हेवी ड्रायव्हर ठेवला होता. जसं नवरदेव अजून जास्त घरांमध्ये जात होता ना तसे ना नारळाची क्वांटिटी एकदम जास्त वाढत होती. आणि मी ज्या पाहुण्यांच्या घरी जायचो ते पाहुण्यांची सगळी फॅमिली यायची माझ्यासोबत फोटो काढायला. आम्ही काय गोडा चहा बिलकुल पेलो नाही, कारण की म्हणलं जर चहा पेलं ना मग हा कार्यक्रमच एवढ्या उन्हाचा. नवरदेव सोबत चांगला आपल्याला बिगंध बिंद लावित होते. आणि आमचा नवरदेव काय तो तर त्याच्या मनातून एकदम खुशीच होती त्याला. मग त्याच्यानंतर जाऊन कुठं आम्ही जेवण वगैरे केलं. मामा बघत होते काय किती नारळ आले किती नाही, म्हणलं काय नाही चांगले मस्त आले नारळ. आणि त्याच्यानंतर मग पाहुण्यांनी दिलेले पैसे असताना आम्ही ते पण मोजले. चांगली इन्कम होते बारका पण पाहायला गेलं तर. म्हणजे तसं काय नाही डिझेलचा खर्च वगैरे जातो